आकाश हा गावातील एक धाडसी तरुण होता. तो लहानपणापासूनच गावातल्या सर्वांशी चांगला वागायचा आणि नेहमी मदतीला धावून जायचा. त्याच्या कामांमुळे त्याचं गावात विशेष स्थान होतं. माया एक सुंदर आणि हुशार मुलगी, ती गावातलीच होती. ती आकाशची बालपणापासूनची मैत्रीण होती. दोघांमध्ये चांगली मैत्री होती, जी कधी प्रेमात बदलली असं गावकऱ्यांना वाटायचं. गावातल्या सगळ्यांना आकाश आणि मायाच्या नात्याचं कळलं होतं. दोघेही एकमेकांना मनापासून प्रेम करायचे, पण त्यांचं प्रेम गुप्त होतं. कारण मायाच्या घरच्यांना आकाश अजिबात पसंत नव्हता. मायाच्या वडिलांना वाटत होतं की आकाश त्याच्या मुलीसाठी योग्य जोडीदार नाही, कारण तो खूप धाडसी आणि संकटात पडणारा माणूस होता. एके दिवशी गावात एक भयंकर घटना घडली. माया अचानक गायब झाली. गावभर तिचा शोध सुरू झाला, पण तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. आकाशसुद्धा तिच्या शोधात खूप काळजीत होता, पण तो सुद्धा असफल ठरला. गावातल्या लोकांना वाटलं की माया कदाचित कुठेतरी पळून गेली असावी, पण आकाशला काहीतरी गडबड वाटत होती. मायाच्या गायब होण्याच्या घटनेनंतर गावातले काही लोक आकाशवर संशय घेऊ लागले. आकाशच माया पळून गेल्याचं कारण असल्याचं काही लोकांना वाटू लागलं. गावातले काहींनी आकाशला प्रश्न विचारले, पण त्यानं स्पष्ट सांगितलं की त्याला मायाच्या गायब होण्याचं काहीच माहीत नाही. त्यावेळी गावातल्या काही लोकांनी मायाच्या घरात संशयास्पद हालचालीवर लक्ष केंद्रित केलं. मायाच्या वडिलांनी अचानक त्यांच्या घराचं बांधकाम थांबवलं आणि लोकांपासून दूर राहण्यास सुरुवात केली. गावातल्या काही लोकांनी हे लक्षात आणून दिलं की मायाच्या वडिलांच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे. काही दिवसांनी आकाशला मायाच्या काही वस्त्र तिच्या घराच्या मागील बागेत सापडली. त्याला त्यात काहीतरी गडबड वाटली. तो लगेच तिथं पोलीस बोलवण्यास तयार झाला, पण त्याच्या आधीच मायाचे वडील तिथं आले आणि त्यांनी त्याला तिथून जायला सांगितलं. या घटनेनंतर आकाशला समजलं की काहीतरी भयानक घडतंय आणि त्याला माया सापडली पाहिजे. त्याने पोलिसांना माहिती दिली, पण पोलिसांनी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही. गावातल्या लोकांनीही त्याला वेड्यासमजून दूर ठेवायला सुरुवात केली. आकाशनं स्वतःचं अन्वेषण सुरू केलं. त्यानं गावातल्या काही लोकांशी बोलून काही पुरावे शोधले. तो मायाच्या वडिलांचं गुप्तपणे निरीक्षण करू लागला आणि त्याला काही शंका वाटली. त्याला समजलं की मायाच्या वडिलांनी काहीतरी लपवलं आहे. एका रात्री आकाशनं हिंमत करून मायाच्या घरात शिरण्याचा निर्णय घेतला. त्याला माहीत होतं की काहीतरी भयानक त्या घरात लपवलं गेलं आहे. त्यानं घरात प्रवेश केला आणि तिथल्या बागेतल्या एका कोपऱ्यात खणू लागला. अचानक त्याच्या हातात काहीतरी कठीण लागलं. त्याने थोडं अधिक खणलं आणि त्याला कळलं की ती माया आहे. मायाचा मृतदेह सापडल्यामुळे आकाशच्या मनाला मोठा धक्का बसला. त्याने तातडीने पोलिसांना बोलावलं आणि सगळं सांगितलं. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि मायाच्या वडिलांना अटक केली. मायाच्या वडिलांनी गुन्हा कबूल केला. त्यांना माया आणि आकाशच्या प्रेमाबद्दल कळलं होतं आणि ते आकाशला आपल्या मुलीपासून दूर ठेवू इच्छित होते, पण माया त्यांचं ऐकण्यास तयार नव्हती. या कारणाने एक दिवशी वडिलांनी रागाच्या भरात मायाचा जीव घेतला आणि तिला घराच्या बागेत पुरलं. या घटनेनं गावातील शांतता मोडली. आकाशने मोठं साहस दाखवून मायाच्या मृत्यूचं रहस्य उघडं केलं. गावातील लोकांनी आकाशला आदरानं पाहिलं, पण त्याच्या मनातल्या दुःखाचं वजन अजूनही कमी होत नव्हतं. तो माया नसल्यामुळे खूप दुःखी झाला आणि त्याला गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जावंसं वाटलं. आकाश आणि मायाची ही कथा एक क्राईम स्टोरी असूनही प्रेम, साहस आणि धैर्य यांचा संदेश देऊन जाते. आकाशनं जे काही केलं ते केवळ मायाच्या प्रेमासाठी केलं. त्यानं दाखवलेल्या धैर्यामुळे मायाच्या हत्येचं रहस्य उघड झालं आणि गावात शांतता पुन्हा परतली. पण आकाशच्या मनात एक खिन्नता होती, जी त्याला आयुष्यभर जखम देत राहिली. गावातील लोकांनी या घटनेतून एक धडा घेतला की कोणत्याही परिस्थितीत आपलं भावनाचं स्थान महत्त्वाचं असतं. आकाशने आपल्या प्रेमासाठी जे काही केलं ते खरं प्रेम होतं. त्याच्या धैर्यानं माया तिच्या कुटुंबातील भयानक सत्याचा पर्दाफाश केला आणि तिला न्याय दिला. ही कथा आपल्याला शिकवते की कधीकधी सत्य शोधण्यासाठी आपल्याला समाजाच्या विरोधात जावं लागतं, पण आपल्या धैर्यानं आपल्याला विजय मिळतो. आकाश आणि मायाची ही कथा याचंच उदाहरण आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.